होतं म्हटलं सर, आम्ही चर्चला जातो, आम्ही आराधना करतो, आम्ही अमकं करतो, आम्ही तमकं करतो. मग कुठं चूक आहे? प्रॉब्लेम काय? देव माझं काय ऐकत नाही? सगळ्या गोष्टीमध्ये मी परफेक्ट आहे. प्रभूच्या बाबतीमध्ये मी कुठली कमतरता ठेवली नाही. भक्तीमध्ये मी पटायत आहे. दर रविवारी वेळेवरती मी चर्चला जाईन. माझी प्रार्थनेची वेळ चुकलेली नाहीये. परंतु आता परमेश्वर त्याच्या लोकांना शिक्षण देताना म्हणतो की देव पापी लोकांचं ऐकत नाही. मग पापी कोण आहे? प्रॉब्लेम असा आहे की आम्ही स्वतःला पापी समजतच नाही ना. काय डायलॉग मारताना जरा बघा की तुम्ही काय पाप केलं कोणच ठाऊक मी देवाच्या विरोधात. आणि शास्त्र काय सांगतं? सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरले. मग पाप दाखवून देणारं पुस्तक हे पवित्र शास्त्र आहे. तुम्हाला व्यक्ती नाही पाप दाखवणार. माझ्याकडे तुम्ही याल ना, माझ्या डेअरिंग नाही तुमच्यातल्या चुका दाखवण्याची. कधी कधी मी मन सांभाळण्याचा प्रयत्न करेल. कधी कधी मला असं वाटेल या माणसाचं मन दुखेल. कधी कधी मला असं वाटेल ही व्यक्ती रागाला येईल. कधी कधी असं वाटतं ही व्यक्ती माझ्यापासून तुटली जाईल. त्यामुळं कदाचित मी तुमची दिशाभूल करेल, पण पवित्र शास्त्र तुमची कधीच दिशाभूल करणार नाही. किती मोठा व्यक्ती असू द्या, किती पण मोठा व्यक्ती असू द्या. दावीद माझ्या हृदयासारखा म्हणणारा देव, पण दावीदानं केलेलं पाप नाथान संदेष्टाच्या द्वारे देवानं दाखवलं. का? कारण देवाला वाटत होतं याची कुठलीच प्रार्थना असफल ठरू नये. देवाचे प्रिय लोको, देव तुमचं पाप का दाखवतो माहिती का? तुमच्या प्रार्थनेला फळ यावं. तुमच्या प्रार्थनेला फळ यावं. म्हणून ज्यावेळेस तुमच्यातल्या चुका, तुमच्यातल्या कमतरता देवाच्या वचनानं तुम्हाला दाखवल्या जातात ना, खाली मान घालून दुरुस्त करा. स्वतःला वेगळं बनवा. स्वतःचं रूपांतर होऊ द्या. तुमच्या विचारांचं, तुमच्या अंतःकरणाचं, या सगळ्यांच्या द्वारे तुमचं नूतनीकरण होणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतं पाप म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करणे.